आज बांगडा खाऊन तंगडं वर करून झोपायचा प्लॅन होता, पण मित्राचा फोन आला लवकर ये धबधब्यावर जायचा प्लॅन आहे. पण झालं भलतं. आज रविवार असल्याने मी ठरवलं होतं आज दिवसभर घरी राहून फक्त खायचं आणि झोपायचं. पण देवाने काही वायजेड मित्र पाठवलेले असत आपल्या नशिबामध्ये, आणि मित्र म्हटले तर तिथं पोलीस आहेच आमच्या राशीला. तर आजचा माझा प्लॅन असा होता, आई सोबत जायचं मच्छी आणायला, दुपारी मस्त जेवण करायचं आणि डायरेक्ट संध्याकाळीच उठायचं. पण मच्छी मार्केटमध्ये असतानाच मित्राचा फोन आला लवकर ये धबधब्यावर जायचा प्लॅन आहे. आता आज रविवार आणि त्यात धबधब्यावर जायचं म्हणजे आज काय नीट घरी येत नसतो आपण, असा मी विचार करतच होतो. पण आमच्यासोबत पुढे काय होईल आम्हाला माहितच नव्हतं. सर्व जीवनावश्यक वस्तू घेऊन आम्ही धबधब्यावर जायला निघालो. तिथे जाण्याआधीच लोकांनी आम्हाला सांगितलं तिथं पोलीस आहेत आणि ते कोणालाच जाऊ देत नाहीत, एंट्री बंद मुलीची काय झाली असेल हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आम्ही आहे त्या जागेवरच कार्यक्रम करण्याचं ठरवलं. थंड पेय पियत आम्ही निसर्गाचा आनंद घेत होतो. थंड पेयाची मात्रा जास्त झाल्याने आम्हाला डोंगर 2-4 दिसू लागल्यामुळे आम्ही घरचा रस्ता घरी आल्यावर मस्त मच्छीवर दणका दिला आणि दिली ताण. संध्याकाळी उठलो आणि डेकोरेशन करायला सुरुवात केली, कारण आज होता माझ्या पुतणीचा वाढदिवस. जुलै महिन्यातला हा आमच्या घरचा वाढदिवस. कोणाचाही असो केक आम्हीच कापणार असं म्हणत माझ्या दोन्ही मुलांनी केकचा ताबा घेतला. अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला. उद्या भेटू परत नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.